नमस्कार. मी पाडेकर गीतांश, ओरेमालचा विक्रेता. तर आपण आलोय शेतावर. तर काका, सर्वात प्रथम तुम्ही नाव सांगा. माझे नाव शरद विठ्ठल आहे. तुम्ही ओरेमाल 999 हे कोणत्या पिकासाठी वापरलं? मी डाळिंब पिकासाठी. डाळिंब पिकासाठी. यापूर्वी डाळिंबाची शेती करत होते, तर काय वाटत होतं आणि त्याचा आत्ताच्या वापरल्याचा फरक काय वाटतो तुम्हाला? इथून माझं म्हणजे जास्त खर्च येत होता हं, हं, किंवा खत डोस आमकं हं, तेव्हा किडीचे फवारे याच्यामध्ये जास्त म्हणजे कमीत कमी 70 ते 80 हजार रुपये लागायचे एकरला. आणि आता माझे खाली 4 बॉटल झाले. 4 बॉटल फक्त. हां. तर मग मला त्याच्यापेक्षा भाऊ याच्यामध्ये जास्त फरक वाटतो बुवा. असं बरं, तुम्ही एव्हरनेचर 999 वापरण्या अगोदर बागाची अवस्था काय होती? हे बाग पूर्णपणे हे फुल फळ काहीच नव्हतं. काय म्हणजे ह्या झाडांना अजिबातही काही फूल हा किंवा काहीच नव्हतं. हा होतं, परंतु कमी पानं आणि हे काडकं वाळलेलं दिसतं, हे जास्त प्रमाणात होतं. आता हे किती पटीनं वाढल्यासारखं वाटतं तुम्हाला? जे मला कमीत कमी म्हणजे तरी 80-90% प्रमाणात वाढले. म्हणजे नव्हतंच काही. म्हणजे या भागामध्ये काहीच नव्हतं. नाही, काहीच नव्हतं या भागात. तर ती झाडं पूर्वी जसे होते तसे काही झाडं आहे का दाखवायला आपल्या आहे भागामध्ये? ना, त्या 2-4 झाड आहे तसे चला दाखवायला. बरं, आम्हाला दाखवते. असे आणि हे फुल तर नंतर निघालं, फुल आणि फळ तर नव्हतं. हो ना. हा, आणि मग आता त्याचा हे बघा, हे असे. असे होते. हा. आता बदल कसा घडला? आता बदल म्हणजे तुम्हाला झाड दाखवतो. म्हणजे हा बदलच घडत चाललेला आहे, पण तो खास बदल इथून पुढं म्हणजे तुम्हाला झाड दाखवतो. हे बघा, या पद्धतीत झाडांची सुधारणा झाली. हो ना. फुलं फळ. म्हणजे अर्थात पाहायला गेलं तर अशी झाडांची अवस्था होती. हा हे शेजारचं जे झाड आहे. हा शेजारचं त्याच्या खालती असे. हं, हं. त्याला तर फुलं आहे म्हणा, पण मग सुधारता नाही ना. हं, हं. तेव्हा अशी सुधारणा झाली. म्हणजे कमीत कमी 80% झाडाची हा, ग्रोथ झाली. तर मग तुम्ही काका शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? मी सांगू इच्छितो म्हणजे हे जे प्रॉडक्ट जे आहे, औषध जे आहे, हं, हं. हे व्यवस्थितपणे जर वापरलं तर बहुतेक चांगला रिझल्ट मिळू शकतो. असं आपल्याला कमी खर्चात. हे काय मागे कसे फुलं फळं दिसतात, फरक जाणवतो म्हणून मी म्हणतो बुवा असं. बरं, आपल्या शेतकरी बांधवांसाठी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर देऊ शकता? हां, दिवशी सांगा नंबर. 9850 हं. 58 45 96. पुन्हा एकदा सांगा. 9850 58 45 96. तर याचं प्रमाण कसं होतं तुम्हाला टाकण्याचं? याचं प्रमाण पहिल्यांदा आम्ही 2 बॉटल सोडले हं, 200 लिटरमध्ये, हं. 200 लिटर पाण्यामध्ये. आणि नंतर त्याच्यात काही मिळवलं होतं का नाही, अजून? पहिल्यांदा काहीच नाही मिळवलं. हं, दुसऱ्यांदा मग एक 15 दिवसांना दिला तर 2 बॉटल म्हणजे 2 लिटर हं, आणि 2 किलो गूळ हं, गाळून वगैरे एक रात्रभर मुरून, हं. आणि ताक 2 लिटर. त्यात ताक टाकला होता. 2 लिटर म्हणजे ताक, गूळ, आणि एव्हरनेचर हा 999 आणि पाणी याचं मिश्रण होतं. मिश्रण केलं ओके. आणि मग ते सोडलं. आता परत उद्या सोडायचं, ते 1.5 लिटर नुसतं हेच सोडायचे. अरे वा. असं. चालेल. ठीक आहे. धन्यवाद. बरं.